मी नवनाथ जाधव तुमचे सर्वांचे स्वागत करतो मोटिवेशनल टॉक या माझ्या चॅनलमध्ये। या चॅनलच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे काही मोटिवेशनल गोष्टी घेऊन। त्यात आज आपण बघणार आहोत द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड, म्हणजेच तुमच्या अबोध मनाचे सामर्थ्य, या डॉक्टर जोसेफ मर्फी यांच्या पुस्तकातील 1 नंबर प्रकरणाबद्दल। प्रकरणाचं नाव आहे तुमच्या ठायी असलेला खजिना। मनचक्षु उघडून सभोवार नजर टाकलीत तर तुम्हाला अगणित समृद्धता दिसेल। तुमच्यातला अफाट खजिना तुमच्या लक्षात येईल। तुमच्यामध्ये सोन्याची खाण असून आनंदाने आणि समृद्धतेने वैभवशाली आयुष्य जगण्यासाठी तुम्हाला जे काही आवश्यक आहे ते तुम्ही तिथून प्राप्त करू शकता। आपल्यामध्ये अनंत बुद्धिमत्ता आणि अमर्याद प्रेम यांच्या खाणीबद्दल अनभिज्ञ असणारे अनेक जण सुखेने झोपतात। तुम्हाला जे हवं आहे ते तुम्ही प्राप्त करू शकता। पोलादाचा चुंबकत्वाचा गुणधर्म असणारा तुकडा त्याच्या वजनाच्या 12 पट वजन उचलू शकतो। त्याच तुकड्यातलं चुंबकत्व काढून घेतलं तर त्याच्याकडून साधं पीससुद्धा उचललं जात नाही। अशाच प्रकारे 2 पद्धतीची माणसं असतात। आत्मविश्वास आणि श्रद्धा यांनी परिपूर्ण असं चुंबकत्व लाभलेली माणसं असतात। आपण जिंकण्यासाठी आणि यश मिळवण्यासाठी जन्माला आलो आहोत हे त्यांना ठाऊक असतं। चुंबकत्व काढून घेतलेली माणसं असतात। भीती आणि आशंकांनी ती ग्रस्त असतात। संधी समोर आली तर अशी माणसं म्हणतात, मला अपयश येऊ शकेल, मी माझे पैसे गमावू शकेन, लोक मला हसतील। पुढे जाण्याची भीती असल्यामुळे अशी माणसं आहेत तिथेच थांबतात आणि त्यामुळे आयुष्यात ती फार पुढे जाऊ शकत नाहीत। चुंबकत्व असणारी व्यक्ती व्हा आणि काळाचं महान गुपित शोधून काढा। काळाचं महान गुपित काय आहे? काळाचं महान गुपित, तुमच्या मते काळाचं महान गुपित काय असेल बरं? अणुऊर्जेचं गुपित, थर्मोन्यूक्लिअर ऊर्जा, न्यूट्रॉन बॉम्ब, गृहांतर्गत प्रवास? यापैकी एकही नाही। मग महान गुपित आहे तरी काय? ते कुठे गवसेल? त्याच्याशी संपर्क साधत त्याला कृतीत कसं उतरवता येईल? उत्तर अगदी साधं सरळ आहे। बहुतांशी लोक जिथे कदाचित अगदी शेवटी शोधतील त्या आपल्या प्रत्येकाच्या अबोध मनात असणारं विस्मयकारक चमत्कार घडवून आणणारं सामर्थ्य हेच ते गुपित आहे। तुमच्या अबोध मनाचं विस्मयकारक सामर्थ्य। अबोध मनात दडलेल्या सामर्थ्याशी संपर्क साधत ते मुक्त करायला तुम्ही शिकलात की तुम्ही तुमच्या आयुष्यात अधिक सामर्थ्य, अधिक संपत्ती, अधिक स्वास्थ्य, अधिक आनंद आणि अधिक सौख्य आणू शकता। हे सामर्थ्य तुम्हाला अन्य कुठूनही प्राप्त करायचं नसून ते तुमच्यातच आहे। त्याचा वापर करायला शिकायचा असेल तर तुम्हाला ते जाणून घ्यावं लागेल, जेणेकरून तुमच्या जीवनातल्या प्रत्येक विभागात तुम्ही ते लागू करू शकाल। या पुस्तकात मांडलेली साधी तंत्र आणि प्रक्रिया यांच्या वापराने तुम्हाला आवश्यक ज्ञान आणि समज प्राप्त होईल। एका नव्या प्रकाशाने तुम्ही प्रेरित व्हाल। तुम्हाला नवं बल निर्माण करता येईल। त्यायोगे तुमच्या सर्व आशा लक्षात घेत तुमची स्वप्नपूर्ती करणं तुम्हाला शक्य होईल। तुमचं आयुष्य पूर्वीपेक्षा भव्य, व्यापक, समृद्ध आणि उदात्त करायचा निर्णय आत्ताच घ्या। तुमच्या अबोधावस्थेच्या खोलीत अनंत बुद्धिमत्ता, अनंत सामर्थ्य आणि आवश्यक अशा सगळ्याचा अक्षय पुरवठा असून व्यक्त होण्यासाठी तसंच विकसित होण्यासाठी ते सारे प्रतीक्षेत आहेत। तुमच्या सखोल मनातल्या या क्षमता ओळखायला शिका, म्हणजे त्या या जगात आकारता येतील। तुमचं मन जर मोकळं आणि ग्रहणक्षम असेल तर कोणत्याही क्षणी जे काही जाणून घेण्याची इच्छा तुम्हाला आहे ते तुमच्या अबोध मनातल्या अनंत बुद्धिमत्तेकडून तुमच्या समोर आणलं जाईल। तुम्हाला नवीन विचार आणि कल्पना प्राप्त होतील। त्यायोगे तुम्ही नवीन शोध लावू शकाल, पुस्तक आणि नाटकं लिहू शकाल। इतकंच नाही तर अगदी अस्सल असं विविध विस्मयकारी ज्ञानही तुमच्या अबोध मनातल्या अनंत बुद्धिमत्तेकडून तुम्हाला प्राप्त होईल। खरी जागा दाखवून देत परिपूर्ण व्यक्तितेचा मार्गही खुला होईल। तुमच्या अबोध मनाच्या प्रज्ञेच्या माध्यमातून तुम्ही आदर्श जोडीदार तसंच योग्य व्यावसायिक सहयोगी किंवा भागीदार आकर्षित करू शकाल। तुमच्या घराला योग्य ग्राहक मिळेल, अवश्य असणारे पैसे मिळतील, आर्थिक स्वातंत्र्य मिळेल। तुमच्या मनाप्रमाणे वागणं तुम्हाला शक्य होईल। विचार, भावना, सामर्थ्य, प्रकाश, प्रेम आणि सौंदर्य याचे आंतरिक जग शोधण्याचा हक्क तुम्हाला आहे।
अदृश्य असलं तरी या जगाची बलं प्रबल आहेत. तुमच्या अबोध मनात तुम्हाला प्रत्येक समस्येवर उतारा आणि प्रत्येक परिणामांचं कारण सापडेल. छुप सामर्थ्य तुम्ही शोधून काढू शकत असल्याने मुबलकता, सुरक्षितता, सौख्य आणि वर्चस्व या दिशेने पुढे होण्यासाठी आवश्यक असं सामर्थ्य आणि प्रज्ञा तुम्हाला प्रत्यक्षात लाभेल. अबोध मनाच्या सामर्थ्याने विकलांग अवस्थेतून बाहेर पडत पुन्हा पूर्ववत धडधाकट आणि तरतरीत होत आनंद, स्वास्थ्य आणि सौख्याचा लाभ घेणारे अनेक लोक मला ठाऊक आहेत. अबोध मनात चमत्कार घडवून आणणारे उपचारक सामर्थ्य अस्तित्वात असून ते संत्रस्त मनाला आणि भग्न हृदयाला बरं करू शकतं. मनाच्या तुरुंगाची दारं उघडून तुम्हाला मुक्त करू शकतं. सर्व प्रकारच्या भौतिक आणि शारीरिक बंधनातून तुम्हाला मोकळं करू शकतं. कार्यरत पायाची आवश्यकता. वैश्विक उपाययोजना करणाऱ्या कार्यरत पायाचा अभाव असेल तर साहसाच्या कुठल्याही क्षेत्रात ठळक प्रगती होणं केवळ अशक्य आहे. तुमच्या अबोध मनाच्या कार्यात तुम्हाला कुशलता लाभू शकते. त्याच्या तत्वांचं तुम्हाला असणारं ज्ञान आणि जे विशिष्ट ध्येय किंवा निश्चित उद्दिष्ट तुम्ही प्राप्त करू इच्छिता त्याकरता त्या ज्ञानाचं उपयोजन यांच्या प्रमाणात निश्चितपणे निष्कर्ष मिळेल. हे लक्षात ठेवत तुम्ही त्यांच्या सामर्थ्याचा सराव करू शकता. पूर्वी मी रसायनशास्त्रज्ञ होतो, म्हणूनच मी सांगू इच्छितो की हायड्रोजनचे 2 आणि ऑक्सिजनचा 1 अणू यांच्या संयोगाने पाणी तयार होतं. ऑक्सिजनचा 1 आणि कार्बनचा 1 अणू यांच्या संयोगाने अत्यंत विषारी कार्बन मोनॉक्साईड वायू तयार होतो. परंतु त्यात ऑक्सिजनचा आणखी 1 अणू मिळवताच निरुपद्रवी असा कार्बन डायऑक्साईड वायू तयार होतो. अशाच प्रकारे वेगवेगळ्या संयोगाने विविध रासायनिक संयोग तयार होतात. रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र आणि गणित या विषयांची तत्त्व तुमच्या अबोध मनाच्या तत्त्वाहून वेगळी आहेत असा विचार तुम्ही करता कामा नये. सरसकटपणे स्वीकारलेल्या एका तत्त्वाचा विचार करूयात. पाणी त्याची पातळी गाठतं. हे वैश्विक तत्त्व असून पाण्याला सर्वत्र लागू होतं. उष्णता दिली असता पदार्थ प्रसरण पावतो ह्या दुसऱ्या तत्त्वाचा विचार करूयात. कुठेही कोणत्याही वेळेस कुठल्याही परिस्थितीत हे सत्य आहे. पोलादाचा तुकडा चीनमध्ये, इंग्लंडमध्ये किंवा भारतात सापडतो. त्याला उष्णता दिली की तो प्रसरण पावणारच. पदार्थाला उष्णता दिली असता तो प्रसरण पावतो हे वैश्विक सत्य आहे. तसंच तुम्ही तुमच्या अबोध मनावर जो ठसा उमटवता तो स्थिती, अनुभव आणि घटना म्हणून अंतरिक्षाच्या पडद्यावर व्यक्त होतो हेही वैश्विक सत्य आहे. तुमचं अबोध मन हे एक तत्त्व असल्यामुळे तुमच्या प्रार्थनेला उत्तर मिळतं. माझ्या मते तत्त्व म्हणजे एखादी गोष्ट ज्या पद्धतीने चालते तो मार्ग. उदाहरणार्थ, अधिक क्षमतेकडून निम्न क्षमतेकडे वहन होणं हे विजेचं तत्त्व आहे. तुम्ही जेव्हा वीज वापरता तेव्हा हे तत्त्व बदलत नाही. त्याच वेळेस निसर्गाशी सहकार्य करतं. मानवतेला अगणित मार्गाने उपयुक्त ठरणारे विस्मयकारक शोध तुम्ही लावू शकता. तुमचं अबोध मन एक तत्त्व असून श्रद्धेच्या नियमानुसार ते चालतं. श्रद्धा म्हणजे काय, ती का आणि कशी कार्यरत असते हे तुम्हाला ठाऊक असायलाच हवं. बायबलमध्ये साध्या, स्पष्ट आणि सुरेख पद्धतीने सांगितले आहे, ईश्वरावर श्रद्धा ठेव. मी तुला खरंच सांगतो, ह्या पर्वताला जो कोणी म्हणेल तुला उचलून समुद्रात फेकतो, त्याच्या मनात जर शंका नसेल, त्याने जे म्हटलं आहे ते घडेल, अशी त्याची श्रद्धा असेल तर त्याप्रमाणे होईलच. श्रद्धेचा नियम हाच तुमच्या मनाचा नियम आहे. म्हणजेच तुमचं मन ज्या पद्धतीने चालतं त्यावर श्रद्धा ठेवणं, श्रद्धेवर श्रद्धा ठेवणं. तुमच्या मनातली श्रद्धा म्हणजे तुमच्या मनातला विचार आहे. तो सरळ आहे, बस, दुसरं काही नाही. तुमचे सर्वानुभव, घटना, परिस्थिती आणि कृती या तुमच्या विचारांना तुमच्या अबोध मनाने दिलेल्या प्रतिक्रिया असतात. लक्षात ठेवा, तुम्ही कशावर तरी श्रद्धा ठेवता म्हणून निष्कर्ष हाती येत नसून तुमच्या मनातल्या श्रद्धेमुळे तसं घडून येतं. मानवजातीच्या चुकीच्या श्रद्धा, मत, अंधश्रद्धा आणि भीती यावर श्रद्धा ठेवणं थांबवा. कधीही न बदलणारी शाश्वत सत्यता आणि जीवन सत्य यावर श्रद्धा ठेवायला सुरुवात करा. त्यानंतर तुम्ही समोरच्या, वरच्या तसंच ईश्वराच्या दिशेने पुढे व्हाल. हे पुस्तक वाचून इथं दिलेल्या अबोध मनाच्या तत्वांचं उपयोजन जो कोणी करेल त्याला सदैव स्वतःसाठी आणि इतरांसाठी शास्त्रीयदृष्ट्या परिणामकारकरित्या प्रार्थना करणं शक्य होईल. क्रिया आणि प्रतिक्रिया यांच्या वैश्विक नियमानुसार तुमच्या प्रार्थनेला उत्तर मिळेल. विचार ही आरंभाची कृती आहे. तुमच्या विचाराच्या वृत्तीशी जुळणाऱ्या तुमच्या अबोध मनाकडून येणारा प्रतिसाद म्हणजे प्रतिक्रिया. एकोपा, स्वास्थ्य, शांती आणि शुभेच्छा या संकल्पनांचा विचार मनात घोळू द्या.
त्यानंतर तुमच्या जीवनात आश्चर्य घडून येईल. मनाचं द्वैत्व. तुम्हाला केवळ एकच मन आहे, पण त्याचे दोन विशेष गुणधर्म आहेत. विचार करणाऱ्या समस्त स्त्री पुरुषांना ह्या दोन्हीतला फरक दर्शवणाऱ्या सीमेरेषेची यथास्थित जाणीव होते. तुमच्या मनाची दोन्ही कार्य पूर्णतया भिन्न आहेत. प्रत्येकाची आपली गुणवैशिष्ट्ये आणि सामर्थ्य आहेत. मनाची ही दोन भिन्न कार्य करणाऱ्या भागांचं नामकरण साधारणतः वस्तुनिष्ठ आणि व्यक्तिनिष्ठ मन, बोध आणि अबोध मन, जागा आणि निजलेलं मन, पृष्ठभागावरचा स्व आणि सखोल स्व, ऐच्छिक आणि अनैच्छिक मन, नर आणि नारी मन अशा विविध शब्दांत केलं जातं. तुमच्या मनाचं द्वैत रूप दाखवण्यासाठी या पुस्तकात बोध आणि अबोध ह्या दोन संज्ञा वापरलेल्या आहेत. बोध आणि अबोध मन. आपल्या मनाच्या दोन कार्यांची ओळख करून घेण्यासाठी मन हे बगीचा आहे असं समजा. तुम्ही माळी असून तुमच्या विचारांच्या सवयीनुसार तुम्ही दिवसभर तुमच्या अबोध मनात बीज विचारांचं पेरत असतात. तुम्ही तुमच्या अबोध मनात जे पेराल तेच तुमच्या शरीर आणि वातावरणात उगवेल. आता शांती, आनंद, योग्य कृती, शुभ इच्छा आणि समृद्धी यांच्या विचारांचं बी पेरा. या गुणांचा शांतपणे विचार करा. तुमच्या बोध कार्यकारण मनात त्यांचा पूर्णतया स्वीकार करा. तुमच्या मनाच्या बगीचात ही विस्मयकारक बीज म्हणजेच विचार पेरत राहा, म्हणजे तुम्हाला उत्तम सुगीचा लाभ होईल. बरं वाईट अशा प्रत्येक प्रकारच्या बीजाला वाढवणाऱ्या मातीशी तुमच्या अबोध मनाची तुलना होऊ शकते. काटेरी द्राक्ष आणि कंटकयुक्त अंजीर माणसं गोळा करतात का? लक्षात घ्या, प्रत्येक विचार हे एक कारण असून प्रत्येक परिस्थिती हा एक परिणाम आहे. म्हणूनच केवळ इष्ट परिस्थिती समोर घेण्यासाठी तुम्ही तुमच्या विचारांचा ताबा घेणं महत्त्वाचं आहे. तुमचं मन जेव्हा योग्य प्रकारे विचार करतं, तुम्हाला सत्य जेव्हा लक्षात येतं, तुमच्या अबोध मनात जमा झालेलं विचार जेव्हा विधायक, एकोपा राखणारे आणि शांतीपूर्ण असतात, तेव्हा तुमच्या अबोध मनाचं चमत्कार घडवून आणणारं सामर्थ्य प्रतिसाद देतं. सुसंवादी परिस्थिती, सुखकारक वातावरण आणि सर्वांतलं सर्वोत्तम समोर आणतं. तुम्ही तुमच्या विचार प्रक्रियेवर नियंत्रण ठेवायला सुरुवात केलीत की कुठल्याही अडचणीवर किंवा समस्येवर तुम्ही नियंत्रण तुमच्या अबोध मनाचं सामर्थ्य वापर करू शकता. दुसऱ्या शब्दात, सर्वांवर नियंत्रण ठेवणारं अमर्याद सामर्थ्य आणि सर्व शक्तिमान नियम यांच्याशी तुम्ही जाणीवपूर्वक सहकार्य करू शकता. तुम्ही जिथे राहता तिथे सभोवताली पहा. या जगात मोठ्या प्रमाणात मानवजात बहिर्मुख होऊन राहते, तर प्रज्ञावंत व्यक्ती अंतर्मुख होऊन राहतात. लक्षात ठेवा, तुमचं आतलं जग हे बाहेरच्या जगा वाचून तुमचे विचार, भावना आणि प्रतिमा यांनी घडतं. म्हणूनच ते एकमेव निर्मितीक्षम सामर्थ्य आहे. व्यक्त करण्याच्या तुमच्या जगात तुम्हाला जे काही दिसून येतं ते सारं तुमच्याच मनाच्या आंतरिक जगाकडून जाणता अजाणता निर्माण झालेलं असतं. स्वतःच्या बोध आणि अबोध मनात होणाऱ्या आंतरक्रियांचं ज्ञान झालं तर तुम्ही तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकता. बाह्य अवस्था बदलण्यासाठी कारणात बदल घडवून आणणं गरजेचं आहे. बहुतांशी व्यक्ती अवस्था आणि परिस्थिती यावर काम करत त्यात बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करतात. मतभेद, संभ्रम, उणिवा आणि मर्यादा दूर करण्यासाठी मुळात तुम्ही कारण दूर करायला हवं. हे कारण म्हणजेच तुम्ही तुमच्या बोधमनाचा करत असलेला वापर. दुसऱ्या शब्दात सांगायचं तर तुम्ही विचार करत मनात चित्र उभारता. अमर्याद समृद्धतेच्या अथांग समुद्रात तुम्ही राहता. तुमच्या विचारांप्रती तुमचं अबोध मन अतिशय संवेदनशील आहे. ज्या ढाच्यातून अनंत बुद्धिमत्ता, प्रज्ञाचातुर्य, महत्त्वाची बलं आणि ऊर्जा तुमच्या अबोध प्रवाहात वाहतात, तो ढाचा तुमच्या विचारांतून निर्माण होतो. या पुस्तकाच्या प्रत्येक प्रकरणात तुमचं मनोनियमांचं जे व्यवहार्य उपयोजन मांडलं आहे, त्यातून मोठ्या प्रमाणावर दारिद्र्य, अंधश्रद्धा आणि अज्ञानाप्रती प्रज्ञाचातुर्य, वेदनेप्रती शांती, दुःखाप्रती सौख्य, अंधकाराप्रती प्रकाश, मतभेदांप्रती समन्वय, भीतीप्रती श्रद्धा आणि आत्मविश्वास, अपयशाप्रती यश लाभेल आणि सामान्यांच्या नियमांपासून मुक्ती प्राप्त होईल. मानसिक, भावनिक आणि भौतिक दृष्टीने पाहता याहून अधिक देखणं निश्चितपणे अन्य काही नसेल. बोध आणि अबोध मनाचं कार्य कसं चालतं याची सखोल जाणीव बहुतांशी महान शास्त्रज्ञ, कलाकार, कवी, गायक, लेखक आणि संशोधक यांना असते. असंच एकदा वरच्या पट्टीत अत्युत्तम गायन करणाऱ्या करुसो या गायकाला मंचावर येऊन सादरीकरण करण्याच्या कल्पनेने कापरं भरलं. अतोनात भीती वाटल्याने त्यांच्या गळ्याचे स्नायू आवळले जाऊन घसा लुळा पडल्यागत झाल्याचं त्यांनी सांगितलं. त्यांच्या चेहऱ्यावरून घामाच्या धारा वाहू लागल्या.
अवघ्या काही मिनिटातच मंचावर प्रवेश करायचा असताना भीतीने आणि भयाने अक्षरशः कापरं भरल्याची त्यांना फार लाज वाटली. ते म्हणाले, मला गाता येत नाही, सगळे मला हसतील. त्यानंतर मंचाच्या मागच्या भागात उपस्थित असलेल्या सर्वांसमोर ते जोरात ओरडले, माझ्यातला मोठ्या मीचा गळा आवळून टाकण्याचा विचार माझ्यातल्या छोट्या मीच्या मनात आहे. मग ते त्या छोट्या मीला उद्देशून म्हणाले, ए छोटू मी, चालता हो इथून. माझ्या माध्यमातून मोठा मी गाणं गाऊ इच्छित आहे. अबोध मनाचा मर्याद सामर्थ्य आणि प्रज्ञाचातुर्य म्हणजे मोठा मी, असं ते सुचवत होते. त्यांनी ओरडायला सुरुवात केली, चालता हो, मोठा मी गाणार आहे. अंतरंगातली महत्त्वाची बलं मुक्त करत त्यांच्या अबोध मनाने प्रतिसाद दिला. मंचावर येण्यासाठी त्यांच्या नावाचा पुकारा झाल्यावर ते तिथे डौलात पोचले. ते अतिशय उत्कृष्टरित्या गायले. त्यांच्या गायनाने श्रोते दंग झाले. बोध किंवा तार्किक, तसंच अबोध किंवा अतार्किक या मनाच्या वेगवेगळ्या पातळ्या करुसो यांच्या लक्षात आल्या असणार हे तुम्हाला आता कळलंच असेल. तुमचं अबोध मन सक्रिय असून तुमच्या विचारांच्या रूपाला ते प्रतिसाद देतं. तुमचं बोध मन छोटा मी जेव्हा भीती, चिंता आणि अस्वस्थता यांनी परिपूर्ण असतं तेव्हा नकारात्मक भावना तुमच्या अबोध मनाला म्हणजेच मोठ्या मीला दाबत तुमच्या बोध मनाला घालमेल, कुशंका आणि नैराश्य यांनी झपाटून टाकतं. असं झालं की करुसोप्रमाणे तरीसुद्धा तुमच्या मनाच्या खोलीत निर्माण झालेल्या अतार्किक भावनांशी अधिकारवाणीने सकारात्मक बोला. शांत रहा, गप्प बसा, नियंत्रण माझ्या हातात आहे, तुम्ही माझं ऐकायलाच हवं, तुम्ही माझी आज्ञा पाळायलाच हवी. जी तुमची जागा नाही तिथे तुमची शिरकाव करून देण्याची माझ्यात ताकद आहे, न देण्याची ताकद आहे. तुमच्या सखोल मनात निर्माण होणाऱ्या अतार्किक हालचालींशी ठामपणे आणि अधिकारवाणीने बोलून मनाला शांतता, ऐक्य आणि शांती कशी देऊ शकता हे पाहणं मोठं रम्य आणि रोचक ठरेल. अबोध मन हे बोध मनाचं पिल्लू आहे, म्हणूनच त्याला अबोध आणि व्यक्तिनिष्ठ म्हटलं जातं. तसेच फरक आणि कार्यकृतीच्या पद्धती. पुढे दिलेल्या उदाहरणांवरून महत्त्वाचे फरक तुमच्या लक्षात येतील. बोध मन हे जहाजाच्या कण्याशी बसलेल्या कप्तानाप्रमाणे किंवा कुशल दर्यावर्दीप्रमाणे असतं. ते जहाजाला दिशा देतं, इंजिन खोलीतल्या माणसांना हुकूम देतं. त्याच्या हुकमानुसार जहाजाचे बॉयलर्स आणि इतर उपकरणांवर नियंत्रण ठेवलं जातं. आपण कुठे जात आहोत हे इंजिन खोलीतल्या माणसांना माहीत नसतं. ते फक्त हुकमाची अंमलबजावणी करतात. जहाजाच्या कण्याशी बसलेल्या माणसाच्या हातात असणारा कंपास इतर उपकरणांच्या साहाय्याने जे लक्षात येतं त्या आधारे त्याने जर चुकीच्या किंवा दोषपूर्ण सूचना दिल्या तर ते जहाज खडकावर आपटू शकतं. त्या माणसाच्या हातात नियंत्रण असून तो हुकूम देतो आणि त्याची अंमलबजावणी आपोआप केली जाते. म्हणूनच इंजिन खोलीतली माणसं त्यांचं आज्ञापालन करतात. कुणीही खलाशी कप्तानाला उलट उत्तर देत नाहीत. ते फक्त हुकमाचं पालन करतात. कप्तान हा त्याच्या जहाजाचा मालक असतो, त्याचे हुकूम पाळले जातात. अशाच प्रकारे तुमचं बोध मन हे तुमच्या जहाजाचं कप्तान आणि मालक आहे. हे जहाज तुमचा देह, आजूबाजूचं वातावरण आणि तुमच्या सर्व बाबींचे प्रतिनिधित्व करतं. तुमचं बोध मन ज्या गोष्टींवर विश्वास ठेवतं, सत्य म्हणून ज्या गोष्टींचा स्वीकार करतं, त्यावर आधारित जे हुकूम देतं ते तुमचं अबोध मन स्वीकारतं. मला नाही बुवा परवडणार असं तुम्ही इतरांना जेव्हा वारंवार सांगू लागता तेव्हा तुमचं अबोध मन त्याच शब्दांना चिकटून राहतं. तुम्हाला हवं ते विकत घेण्याची परिस्थिती तुम्ही कधीच पोचणार नाही अशी ती सोय करून ठेवतं. मला ती गाडी, युरोपची सहल, ते घर, तो फरचा कोट किंवा ती अमाईंची शाल परवडणार नाही असं तुम्ही जोवर सातत्याने म्हणत राहाल तोवर तुमचं अबोध मन तुमचा हुकूम पाळत राहील. हे अगदी नक्की समजा. या सगळ्यांच्या अभावातच तुम्हाला आयुष्य जगावं लागेल. मागच्या ख्रिसमसची गोष्ट आहे. आदल्या संध्याकाळी विद्यापीठातल्या एका सुंदर तरुणीच्या नजरेला दुकानातल्या खिडकीत मांडलेली आकर्षक आणि जरा महागडी प्रवासी बॅग पडली. सुट्टीसाठी ती घरी चालली होती. मला ही बॅग परवडणार नाही असं ती अगदी म्हणणार तितक्यात माझ्या एका व्याख्यानात ऐकलेलं वाक्य तिला आठवलं. एखादं नकारात्मक विधान कधीही पूर्ण करू नका. ताबडतोब ते उलट करा आणि पहा तुमच्या आयुष्यात चमत्कार घडून येईल. ती म्हणाली, ती बॅग माझी आहे, ती विक्रीसाठी आहे, मी मनोमन तिचा स्वीकार करते. ती मला प्राप्त झाल्याचं माझ्या अबोध मनाला दिसत आहे. त्या दिवशी सकाळी 10 वाजता तिने जी बॅग पाहून मनोमन ती आपलीच आहे हे निश्चित केलं होतं.
अगदी तशीच बॅग त्याच रात्री 8 वाजता तिच्या वाग्दत्त वराने तिला भेट दिली. अपेक्षेचा विचार मनात बाळगत तिने ती वस्तू हवी असण्याची भावना मनात खोलवर रुजवली होती. साध्य कसं करायचं हे मनाच्या त्याच खोल भागाला ठाऊक असतं. युनिव्हर्सिटी ऑफ सदर्न कॅलिफोर्निया इथे शिकणारी ती तरुणी मला म्हणाली, ती बॅग विकत घ्यायला माझ्याकडे पैसे नव्हते, परंतु मला हव्या असलेल्या वस्तू आणि पैसे कुठे शोधायचे हे मला समजलं आहे. माझ्यातला शाश्वत खजिन्यात ते सारं आहे. असंच आणखी एक छोटं उदाहरण पाहूयात. मला मशरूम्स आवडत नाहीत असं तुम्ही म्हणता. जेव्हा नेमके तुमच्यासमोर वेगवेगळ्या सलाड आणि सॉसच्या स्वरूपात मशरूम्स येतात, तुमचं पोट बिघडतं. असं का होतं? कारण तुमचं अबोध मन सांगतं बॉस म्हणजे तुमचं बोध मन, मशरूम्स आवडत नाहीत. तुमच्या बोध आणि अबोध मनातले ठसठशीत फरक आणि कार्यकृतीच्या पद्धती यांचं हे विस्मयकारक उदाहरण आहे. एखादी स्त्री म्हणू शकते, रात्री कॉफी प्यायले तर 3 वाजता जाग येते मला. ही महिला कोणत्याही वेळेस कॉफी प्यायली की तिचं अबोध मन तिला जणू तू आज रात्री जागं राहावंस अशी बॉसची इच्छा आहे अशा शब्दात टोकतं. तुम्हाला लाभ होईल अशी तरतूद करतं. तुमच्या सवयीच्या विचारसरणीची फळं तुमच्या ओंजळीत टाकण्यासाठी तुमचं अबोध मन दिवसातले 24 तास तुमच्यासाठी काम करतं. तिच्या अबोध मनाने प्रतिसाद कसा दिला? एका महिलेने काही महिन्यांपूर्वी मला लेखी कळवलं, मी 75 वर्षांची विधवा स्त्री असून मोठ्या कुटुंबात वाढले होते. मी एकटीच निवृत्तीवेतनेच्या आधारे जगत होते. अबोध मनाच्या सामर्थ्यावरचं तुमचं एक व्याख्यान मी ऐकलं. पुनरुच्चारण, श्रद्धा आणि अपेक्षा यांच्या साहाय्याने अबोध मनापर्यंत कल्पना पोचवता येतात असं तुम्ही त्यात म्हटलं होतं. भावपूर्णतेने मी काही वाक्यांचं वारंवार उच्चारण करू लागले. मी हवीशी आहे. एका दयाळू, प्रेमळ, आध्यात्मिक वृत्तीच्या माणसाबरोबर माझं वैवाहिक जीवन आनंदात व्यतीत होत आहे. मी सुरक्षित आहे. जवळपास 2 महिने मी सातत्याने जप करत राहिले. असंच एक दिवस कोपऱ्यावरच्या औषधाच्या दुकानातल्या एका निवृत्त औषध विक्रेत्याशी माझी ओळख झाली. मला तो समजूतदार, दयाळू आणि अतिशय धार्मिक वाटला. माझ्या प्रार्थनेला परिपूर्ण उत्तर होता तो. आठवड्याभरातच त्याने मला लग्नाची मागणी घातली. आज आम्ही दोघंही युरोपमध्ये आमचा हनीमून साजरा करत आहोत. माझ्या अबोध मनातल्या बुद्धिमत्तेने आम्हा दोघांना दिव्य प्रेरणेने एकत्र आणलं आहे हे मला ठाऊक आहे. सगळा खजिना आपल्या आतच आहे याचा शोध तिला लागला होता. तिने केलेली प्रार्थना तिला मनोमन अत्यंत सच्ची वाटली होती. तिची होकारात्मक वाक्य द्रवभिसरण तत्वानुसार अबोध मनात खोलवर जाऊन पोचली होती. अबोध मन हे एक सर्जनशील माध्यम आहे. ज्या क्षणी ती एक व्यक्तिनिष्ठ स्वरूप समोर आणण्यात यशस्वी झाली, त्या क्षणी आकर्षणाच्या नियमाच्या माध्यमातून तिच्या अबोध मनाने तिच्यासमोर उत्तर आणलं. प्रज्ञा, चातुर्य आणि बुद्धी यांनी परिपूर्ण अशा तिच्या मनाच्या गाभ्याने त्या दोघांना दिव्य प्रेरणेने एकत्र आणलं. तुम्ही विचार करत असताना काही गोष्टी लक्षात ठेवा. ज्या गोष्टी खऱ्या असतात, ज्या गोष्टी प्रामाणिक असतात, ज्या गोष्टी न्याय्य असतात, ज्या गोष्टी शुद्ध असतात, ज्या गोष्टी सुंदर असतात, ज्या गोष्टी चांगल्या असतात, त्यात जर काही नीतिमूल्य असेल, त्यात जर काही कौतुकास्पद असेल तर त्यांचा विचार करा. खजिना तुमच्यातच आहे. तुमच्या मनाच्या दुर्दम्य इच्छा तुमच्यातच शोधा. सर्व वयाच्या महान व्यक्तींकडे असणारं महान गुपित म्हणजे तुमच्या अबोध मनाच्या संपर्क साधत त्याचं सामर्थ्य मोकळं करण्याची त्यांची क्षमता. तुम्हीसुद्धा हे करू शकता. सर्व समस्यांची उत्तरं तुमच्या अबोध मनाकडे आहेत. झोपण्यापूर्वी तुम्ही जर तुमच्या अबोध मनाला सुचवलं, मला सकाळी 6 वाजता उठायचं आहे, तर ते तुम्हाला नेमक्या त्याच वेळेस जागं करेल. तुमचं अबोध मन हे तुमचं शरीर घडवतं, तुम्हाला बरं करतं. रोज रात्री झोपताना परिपूर्ण आरोग्याचा मंत्र जपा. तुमचं अबोध मन तुमचा आज्ञाकारक सेवक असल्याने तुमच्या आज्ञेचं पालन करेल. प्रत्येक विचार हा कारण आणि प्रत्येक परिस्थिती हा परिणाम असतं. तुम्हाला जर पुस्तक लिहायचं असेल तर छानसं नाटक लिहा. तुमच्या श्रोत्यांशी मस्त बोला. ती कल्पना अतिशय प्रेमाने आणि भावपूर्णरित्या तुमच्या अबोध मनापर्यंत पोचवा. त्यानुसार ते प्रतिसाद देईल. जहाजाला दिशा दाखवणाऱ्या कप्तानाप्रमाणे तुम्ही असता. त्याला जसे योग्य हुकूम द्यावे लागतात तसेच योग्य हुकूम तुमच्या सर्व अनुभवांवर नियंत्रण ठेवत त्यांची व्यवस्था पाहणाऱ्या तुमच्या अबोध मनाला तरीसुद्धा द्यायलाच हवेत. मला नाही परवडत ते किंवा मी हे करू शकत नाही अशी वाक्य कधीही वापरू नका. तुमच्या तोंडून निघालेले शब्द धरून ठेवत तुमचं अबोध मन तुम्हाला पैसे मिळणार नाहीत किंवा तुम्हाला हवं ते करण्याची क्षमता तुमच्यात असणार नाही याकडे जातीने लक्ष देईल.
तुमच्या अबोध मनाच्या सामर्थ्याद्वारे मी सारं काही करू शकतो असं निश्चित करा. आयुष्याचा नियम समजुतीचा नियम आहे. ही समजूत म्हणजे तुमच्या मनातला विचार. तुम्हाला इजा करणाऱ्या किंवा दुखावणाऱ्या गोष्टींवर विश्वास ठेवू नका. तुम्हाला बरं करणाऱ्या, प्रेरणा देणाऱ्या, सामर्थ्यशाली करणाऱ्या आणि समृद्ध करणाऱ्या तुमच्या अबोध मनाच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवा. तुमच्या समजुतीनुसार तुमच्यासाठी काम करत जा. तुमचे विचार बदला, तुमची नियती बदलेल. धन्यवाद.